राज्यामध्ये आता तिसरी वॉर रूम इज ऑफ डुईंग बिझनेस यावर वॉर रूम तयार करण्याचा फडणवीसांचा निर्णय. दर महिन्याला स्वतः मुख्यमंत्री आढावा घेणार. कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांना जामीन मंजूर, तर चार्जशीटचा विरोध. चार्जशीट चुकीची, त्यामध्ये ईडीकडून अनेक चुका झाल्या. रोहित पवारांची प्रतिक्रिया. रोहित पवार आरोपी नसून त्यांना शिक्षा देऊ शकत नाही. रोहित पवारांच्या प्रकरणामध्ये बेल ऍप्लिकेशनची देखील गरज नाही. शिखर बँक प्रकरणी कोर्टाचं निरीक्षण. कीर्तनकार भंडारी यांनी थोरातांना धमकी दिल्याप्रकरणी संगमनेरमध्ये मोर्चा. बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये शांती मोर्चा. महाविकास आघाडीसोबत विविध संघटना मोर्चामध्ये सहभागी. इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार पी सुदर्शन रेड्डी यांचा अर्ज दाखल. इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरला. 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक. विधानसभा निवडणुकीनंतर 14 लाख नवीन मतदार वाढले. स्थानिक निवडणुकांमध्ये 1 जुलै 2025 पर्यंतची अद्ययावत मतदार यादी वापरण्यास मंजुरी. भटक्या कुत्र्यांसाठी दिल्ली पालिकेकडून परिपत्रकाच्या विरोधामधली याचिकेवर तातडीने सुनावणीस कोर्टाचा नकार. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांची भेट घेणार. लाव्हरोव्ह यांच्या भेटीनंतर भारत रशिया मोठी योजना आखणार. प्रादेशिक सुरक्षा, आशिया पॅसिफिक मधील स्थिरता या संदर्भात चर्चेची शक्यता. मनोज जरांगे यांची 24 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमधील मांजरसोपामध्ये अंतिम इशारा सभा. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगे यांचा 29 ऑगस्ट पासून मुंबईमध्ये उपोषणाचा इशारा. कल्याणमध्ये 1000 पेक्षा जास्त घरांमध्ये पाणी शिरलं. कल्याण डोंबिवलीमध्ये हजारो रहिवाशांचे संसार उघड्यावर. सर्वात जास्त नुकसान टिटवाळा परिसरामध्ये. गडचिरोली जिल्ह्यामधील प्राणहिता, गोदावरी आणि इंद्रावती या 3 नद्या इशारा पातळीवर. इंद्रावती नदीचा पूर ओसरला, मात्र गोदावरी आणि प्राणहिता या नद्यांचा पूर कायम. भामरागड तालुक्यामध्ये चौथ्यांदा पूरस्थिती. नाशिकमध्ये गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. गंगापूर धरणामधून 7735 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग. पाणी सोडण्यात आल्यामुळे सोमेश्वर धबधबा प्रवाहित. नांदेडच्या मुखेडमध्ये 19 ऑगस्टच्या अतिवृष्टीमुळे कहर. हसनाळ आणि रावणगावसह 5 गावांना पुराच्या पाण्याचा वेढा. मुखेडच्या पूर परिस्थितीचं भयावह दृश्य देखील समोर. सोलापुरातील उजनी धरणामधून पाण्याचा विसर्ग. भीमा नदी पात्रामध्ये 41,600 क्युसेक्सना विसर्ग. नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा. भीमा नदीची पातळी पंढरपूरपर्यंत वाढली. भीमेच्या वाळवंटातील पुंडलिक मंदिरासह इतर काही मंदिरांना पाण्याचा वेढा, तर नदीकाठाच्या घरांमध्ये पाणी शिरलं. आणि एक महत्त्वाची